श्री स्वामी समर्थ. ओम नमो आदेश. नवनाथ महाराज आजही पृथ्वीवर अदृश्य रूपात भ्रमण करीत असलेले, सिद्धी प्राप्त असलेले नवनाथ, काही नवनाथ आजही पृथ्वीवर आहेत आणि त्यांचं अस्तित्व आपल्याला मंत्रशक्तीने जाणवतं. शाबरी मंत्र खूप प्रभावी आहेत आणि आपल्या जीवनातील अडीअडचणी, दुःखासाठी ह्या शाबरी मंत्रांचा नक्कीच प्रभाव पडतो. काही स्तोत्र मंत्र उपासना अशा असतात की ज्या आपल्याला कलियुगामध्ये सर्वात लवकर फल देतात. कारण कलियुगामध्ये मनुष्याच्या मुक्तीसाठी, साधनेसाठी सर्वात उत्तम मानलं गेलेलं आहे ती म्हणजे मंत्र साधना. काही मंत्रांमध्ये असा प्रभाव असतो की ते ब्रह्मांडातल्या पॉझिटिव्ह एनर्जी खेचून घेतात. म्हणजे ज्या काही ब्रह्मांडामध्ये अशा शक्ती असतात की ज्या माणसाला मदत करतात, काही त्याला एंजलही म्हणतात. तर ह्या ब्रह्मांडातल्या काही सकारात्मक ऊर्जा आपल्याला प्राप्त करायच्या असतील तर आपल्याला ह्या मंत्र साधनेचा खूप उपयोग होतो. त्यात नवनाथांचा शाबरी मंत्र इतका प्रभावी का, तर नवनाथ ही सर्व सिद्धी प्राप्त आहेत. वायू आकर्षण ही विद्या फक्त नवनाथांकडे होती, इतर कोणत्याही देवांकडे नाही. राक्षस, यक्ष, किन्नर कोणत्याही देवतांकडे हा वाताकर्षण विद्या नाहीये, ती फक्त नवनाथांकडे होती. आणि नवनाथ महाराजांनी सर्व देव, भूत, वेताळ सर्व काही आपल्या कृपेमध्ये, म्हणजे त्यांना सगळ्यांना बंधन करून ते प्राप्त करून घेतलेलं होतं. म्हणून नवनाथ भक्तिसार ग्रंथामध्ये स्वतः गोरक्षनाथांनी हे काव्य केलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की कोणत्याही देवतेचं बंधन कोणत्या घरावर असेल, वाईट शक्ती असतील, करणी बाधा झालेली असेल किंवा एखाद्या व्यक्तीला मानसिक त्रास होत असेल, तर ह्या सर्वांसाठी हे गोरक्षनाथांचे मंत्र खूप शक्तिशाली आहेत. प्रत्येक नवनाथांनी शाबरी मंत्र निर्मिती केलेली आहे आणि शाबरी काव्य त्यांनी निर्मित केलेलं आहे. या मंत्राची उपासना कशी करायची आणि हा मंत्र आपल्यासाठी कार्य कसा करतो त्याबद्दल सर्वात प्रथम माहिती. तर भूतलावर अजूनही अडबंगनाथ, चरपटीनाथ आणि भरतरीनाथ हे आजही अदृश्य रूपात पृथ्वीवर भ्रमण करत आहेत. म्हणजे त्यांना अमरत्व प्राप्त आहे. आणि ज्या वेळेला आपण हे नवनाथ ग्रंथ किंवा शाबरी मंत्राचं ज्या वेळेला आपण अनुष्ठान करतो, ते पठण करतो, त्यावेळेला हे अदृश्य रूपातले नवनाथ आपलं कार्य पूर्ण करण्यासाठी आपल्याला मदत करतात. कारण ती पृथ्वीवरच आहेत. आपल्याला त्यांना बोलावण्यासाठी कोणत्याही विशिष्ट आवाहनाची गरज नसते. कारण प्रत्येक देवता स्वर्गवासी असो, वैकुंठात असो किंवा कैलासात असो, आणखीही दुसऱ्या कुठे वास करणारे देवता आहेत, यांना आवाहनासाठी विशिष्ट मंत्र आहेत. पण नवनाथ महाराज हे भूतलावरच आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी आवाहन करण्यासाठी आपल्याला अशी कोणतीही विशिष्ट सेवा करावी लागत नाही. तर नवनाथांचा कोणता मंत्र आहे जो आपण पठण केल्यानंतर सर्वात आपल्याला कार्यात सर्वात जास्त सिद्धी प्राप्त होते. आता काही व्यक्ती बुडिताच्या घरांमध्ये राहत असतात, म्हणजे बुडिताची संपत्ती उपभोगत असतात. काही घरांमध्ये आपण दुसऱ्या घरांमध्ये, शहरामध्ये शक्यतो हा प्रॉब्लेम जाणवतो की आपण एखाद्या फ्लॅटमध्ये राहायला गेल्यानंतर तिथे आपल्याला वेगळीच अस्वस्थ जाणवते. काहीतरी त्या घरामध्ये चुकीचं आहे असं आपल्याला वाटत असतं. किंवा एखाद्या ठिकाणी आपण अशा ठिकाणी जातो, निर्जन स्थळी, की तिथून आल्यानंतर आपल्याला काही भास व्हायला लागतात, काही वाईट स्वप्न पडायला लागतात, काही शक्ती वाईट आपल्याला त्रास द्यायला लागतात. ह्या सर्वांवर जालीम उपाय म्हणजे शाबरी मंत्र. आता ज्या व्यक्तींचा व्यवसाय खुंटलेला आहे, कुणीतरी आपल्या हातातील लक्ष्मी घेऊन लक्ष्मी बंधन केलेलं आहे, तरही त्यावर हा शाबरी मंत्र 100% कार्य करतो. म्हणजे कोणतीही नकारात्मकता आपल्या घरामध्ये आहे ना, ती नष्ट करण्याचं काम हा शाबरी मंत्र करतो. मग शाबरी मंत्र व्यापारासाठी आपण उपयोग करू शकतो, आपल्या घरासाठीही उपयोग करू शकतो. नजरदोष झालेला असेल एखाद्या मुलाला, तरीही शाबरी मंत्राचं आपण पठण करू शकतो. तो पठण कसा करायचा आणि सिद्ध कसा करायचा याबद्दल आपल्याला माहिती. तर आधी जाणून घ्यायचं की आपल्या घरावर हे काही झालेलं आहे का. तर हे जाणून घेण्यासाठी आपण काय करायचं की शनिवारच्या दिवशी आपल्या घरात दक्षिण दिशेला तुम्हाला 3 पालकाच्या जुड्या ठेवायच्या आहे. पालक भाजी जी असते तिच्या 3 जुड्या तुम्हाला वर्तमानपत्रावर ठेवायच्या आहे. जमिनीवर कोणताही तांत्रिक उपाय करताना त्याचा स्पर्श करायचा नाही. मग ह्या जुड्या ठेवल्यानंतर काय करायचं, त्या शनिवारच्या रात्री तुम्हाला तशाच रात्रभर ठेवायच्या. दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी त्या उचलायच्या, उठल्या उठल्या हे करायचं आहे. मग ते घेतल्या का
आपल्याला जी कुठे गावरान गाय असेल तिथे तुम्हाला ह्या पालकाच्या भाजीच्या काही जुड्या आहेत त्या तुम्हाला तिला खाऊ घालायच्या आहे. आता जर त्या गायीने ती जुडी खाल्ली तर समजून घ्यायचं आपल्या घरामध्ये आपल्याला असा कोणताही नकारात्मक ऊर्जेचा प्रॉब्लेम नाही आहे आणि आपल्या घरात पॉझिटिव्ह एनर्जी आहे. आणि आपल्या व्यापारासाठीही, व्यापाराच्या ठिकाणीही जर तुमचं दुकान असेल, किराणा असो, वस्त्राचं दुकान असो किंवा इतर कोणतंही तुमचं स्टेशनरीचं दुकान असो, त्या ठिकाणी तुम्ही हा उपाय करू शकता. तिथेही तुम्हाला अशाच शनिवारी रात्री 3 पालकाच्या जुड्या ठेवायच्या आहे. त्या दुसऱ्या दिवशी गाईला खाऊ घालायच्या आहे. गाईने जर त्या जुड्या खाल्ल्या नाही तर समजायचं इथे नक्कीच नकारात्मक ऊर्जा आहे आणि कुणीतरी आपल्या वाईटासाठी काहीतरी नकारात्मक ऊर्जा किंवा नकारात्मक भारून टाकलेल्या वस्तू आजूबाजूला आपल्या टाकलेल्या आहेत. मग याचा उपाय काय करायचा? शाबरी मंत्राचा उपाय करायचा. आता गायीने जर ती जुडी नुसती हुंगली तर समजायचं की थोड्याफार प्रमाणात आहे आणि जर ती तिने फिरकावून लावली रागाने, तोंडात धरून फेकून दिली तर समजायचं 100% इथे जास्त नकारात्मक ऊर्जा आहे. मग ती दूर करण्यासाठी काय करायचं तर शाबरी मंत्राचं पठण करायचं. शाबरी मंत्र कोणता आहे तर ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः, ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः हा आहे शाबरी मंत्र आणि सर्वात नवनाथ सेवेमध्ये प्रभावी असलेला शाबरी मंत्र. ह्या मंत्राचं तुम्हाला पठण कसं करायचं, सकाळी किती वेळेला करायचं, संध्याकाळी कधी करायचं, याचं अनुष्ठान कसं करायचं त्याबद्दल संपूर्ण माहिती. तर तुम्हाला जर आता त्रास खूप आहे मग याच्या निवारणासाठी आपण काय करायचं, हा मंत्र आपण 41 दिवस न खंड पडता किंवा षडमासही आपण याचं पठण करू शकतो. खंड का नाही पाडायचा तर ज्या वेळेला आपण कोणत्याही स्तोत्र मंत्राची सेवा करतो ती खंडित होते, त्यावेळेला तो मंत्र ज्या वेळेला आपल्यासाठी काम करत असतो, आपल्या जीवेवर तो सिद्ध व्हायचा असतो, तिथे खंड पडतो. मग स्त्रियांच्या बाबतीत हा प्रश्न उद्भवतो की त्यांना खंड पडतो 4-5 दिवस आपल्याकडून सेवेमध्ये. मग काय करायचं, तुमच्याकडून नसेल होत तर घरातील इतर व्यक्तींकडून आपण ही सेवा करून घेऊ शकता. आपली मुलं असतील जर त्यांना मंत्र येत असेल, मंत्र खूप सोपा आहे. ओम चैतन्य गोरक्षाय नमः हा मंत्र कितीही लहान मुलगा म्हणू शकतो. मग तुम्ही त्यांच्याकडूनही ह्या मंत्राचं पठण करून घेऊ शकता. मंत्र पठण करताना स्त्रियांनी शक्यतो आपल्या माथ्यात म्हणजे आपण मोकळे केस सोडायचे आहेत, कमराला गाठ मारायची नाही आणि नंतरच आपण हे पठण करायचं आहे. फक्त कमराची गाठ सोडायची आणि केस जे आपण बांधलेले असतात ते मोकळे सोडायचे आणि नंतर ह्या स्तोत्राचं आपल्याला पठण करायचं असतं. कारण नवनाथ ग्रंथ ही आपण पठण करताना हे नियम धरतो आणि शाबरी मंत्र हाही नवनाथ महाराजांचा आहे, त्यामुळे हे नियम आपण पाळायचे. एकाच जागी बसण्यावर बसायचं. ह्या सेवेमध्ये आपण परान्न लगेच वर्ज्य करायचं, अजिबातही परान्न आपण संकल्पित सेवेमध्ये खायचं नाही. 41 दिवस सेवा जेव्हा तुम्ही करता त्यावेळेला तुम्ही ह्या मंत्राचं अभिमंत्रित पाणी आपल्या घरामध्ये तुम्ही ज्या कार्यासाठी करत असाल त्या व्यक्तींसाठी, आजारी व्यक्ती असतील तर त्यांच्यासाठी ते अभिमंत्रित पाणी तुम्हाला द्यायचं आहे. मंत्रपठण झाल्यानंतर ताबडतोब आपल्याला ते पाणी म्हणजे लगेच त्या व्यक्तीला, रोगी व्यक्तीला द्यायचं असतं. मग आता व्यापारासंबंधित करत असाल तर जे व्यापाराचं ठिकाण असेल तिथे तुम्हाला हे पाणी सर्व जे काही तुमचं दुकान असेल, मॉल असेल तिथे ते शिंपडायचं आणि काही आपल्या जे काही दुकान असेल त्याच्या बाहेरही हे तुम्हाला टाकायचं आहे. कारण निगेटिव्ह एनर्जी ही सर्वात आधी आपल्या दारातून प्रवेश करत असते, त्यामुळे आधी तिथे टाकायचं, मग पूर्ण दुकानात टाकायचं, घरात करायचं असेल तर घरात टाकायचं, कुठेही त्या जागेवर करता तिथे पूर्ण हे अभिमंत्रित पाणी टाकायचं आहे. मंत्र किती वेळेला पठण करायचं तर आपल्याला 11 माळी रुद्राक्षाची माळ घेऊन रुद्राक्षाची घ्यायची आणि 11 माळी त्यावर तुम्हाला याचा जप करायचा आहे. ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः या मंत्राचा तुम्ही जाप करायचा आणि नवनाथ महाराजांचा जो मंत्र आहे तोही याबरोबर तुम्ही 11 वेळेला पठण करायचा आहे. नवनाथ महाराजांचा मंत्र कोणता आहे तर गोरक्ष चालिंदर चरपटाच्य अडबंग कानी पमचिंदराद्या चौरंगी रेवान कभत्री संध्या भुब्यार बभूर नवनाथ सिद्धा हा आहे नवनाथ महाराजांचा मंत्र. त्या 11 माळी पठण झाल्यानंतर आपण यथाशक्ती या मंत्राचाही आपल्याला पाठ करायचा आहे. जितकं शक्य होईल तितकं न खंड पडता 41 दिवस ही सेवा केल्यानंतर तुम्हाला आपल्या घरातील वातावरण ज्या काही कामासाठी तुम्ही करत आहात ते काम नक्की होतं आणि ज्या वेळेला तुम्ही घराबाहेर पडता व्यापारानिमित्त त्यावेळेला तुमच्या घरात जर नवनाथ ग्रंथ असेल, नवनाथ महाराजांचा फोटो असेल तर तुम्ही त्या फोटोजवळ एक फूल टाकायचं आणि म्हणायचं एक सुमन झोकुनीवरती चला म्हणावे मम कार्याप्रती.
म्हणजे महाराजांना म्हणायचं, नवनाथ महाराजांना, की माझं कार्य आहे त्यासाठी एक फुलं अर्पण करायचं आणि माझं हे कार्य होण्यासाठी तुम्ही माझ्याबरोबर चला, असं त्यांना प्रार्थना करून दर्शन घेऊन नंतर घराबाहेर पडायचं. नक्कीच आपलं काम यशस्वी होतं. तेव्हा ही शाबरी मंत्राची सेवा नक्की करून बघा. आपल्याला काय रिझल्ट येतो त्याचा अनुभव स्वतः घ्या आणि इतरांनाही सांगा. आपला काही या सेवेबाबत प्रश्न असेल तर कमेंटमध्ये विचारा. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस सुंदर आणि समाधानाचा जावो, हीच महाराजांचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश.